नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, महानगरपालिकेच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे. यापूर्वी आपण तुम्हाला कल्पना दिली होती की 50,000च्या जवळपास महानगरपालिकेच्या जागा रिक्त आहेत. ठाणे महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात येणार आहे आणि त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचे फॉर्म भरणे सुरू झाले. तुम्ही जर अजूनपर्यंत भरला नसेल आणि भरण्यास इच्छुक असाल तर तुम्ही तो भरू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भात जाहिरातीची जी काही माहिती आहे ती पाहिली होती. आता पहा, नवीन आणखी एक महानगरपालिका आहे, ती म्हणजे अमरावती. अमरावती महानगरपालिकेच्या सुद्धा आगामी काळात जागा ज्या आहेत ते येऊ शकतात आणि त्याच्या जागा आहेत एकूण 2000. म्हणजे अमरावती महानगरपालिकेची आगामी जाहिरात जी येणार आहे ती 2000 पदांसाठी येणार आहे. का? कारण की या ठिकाणी जी बाब त्यांच्या विचाराधीन होती, इथे पहा आपण फक्त महत्त्वपूर्ण माहिती बघतोय. 2457 पदांपैकी 650 पदे व्यवस्थित करण्यात आले होते. मात्र 2080 पदांची निर्मिती करण्यात आली. म्हणून एकूण जागा झालेल्या आहेत 2087 आणि याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे जो काही आकृतिबंध आहे जागेचा, प्रत्येक पोस्टनुसार जागा किती आहेत, रिक्त जागा किती आहेत, भरलेल्या जागा किती आहेत, या सर्वांची माहिती काढल्याच्या नंतर 2087 पदांचा आकृतिबंध नव्याने मंजूर करण्यात आलेला आहे. आता यामध्ये पदं कोणती आहेत ते आपण सविस्तररित्या इथे पाहूया. एक-एक करून आपण पद बघतोय म्हणजे जेणेकरून त्यावरून तुम्हाला पात्रता कळेल. आता असं आहे की यामध्ये सर्वच पदे आहेत. काही पदे जी आहेत ती लिपिकची आहेत, काही पदं जी आहेत ती गट ड संवर्गातील आहे, काही पदं जी आहे ती गट क संवर्गातील आहे. तुम्हाला जर सविस्तररित्या शैक्षणिक पात्रता पाहायची असेल तर मागील ज्या काही जाहिराती आल्या, जसे की आता ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आली, त्यावरून तुम्ही जी शैक्षणिक पात्रता आहे त्याचा अंदाज घेऊ शकता. इथे आपण बघतोय आता पोस्ट आणि त्याच्या जागा. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. आता पहा, इथे अगोदर आहे पद, त्यानंतर आहेत मंजूर पदे. अतिरिक्त आयुक्त जर आपण पाहिलं तर एक पद आहे. इथे आपल्याला आयुक्ताची पदं पाहण्याची आवश्यकता नाहीये, कारण की जी जाहिरात येणार आहे ती जाहिरात जी गट क आणि गट ड साठी प्रोबॅबिलिटी येऊ शकते. नंतर पहा, इथे जर आपण नाव पाहिले तर शहर अभियंता एक पद आहे. सर्वात लास्टच्या कॉलममध्ये पद आहे. अगोदर त्याचं नाव आहे. वैद्यकीय अधिकारी उच्च श्रेणी लघुलेखक, इथे तुम्ही पाहू शकता पद आहे. त्यानंतर इथे सर्वात शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे त्यांनी मंजूर झालेली जागा. तर 42 ज्या जागा आहेत त्या आहेत कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य, यांत्रिक किंवा विद्युत. तर हे तिन्ही त्यांनी कंबाईन दिले. खाली डिटेलमध्ये सविस्तररित्या कोणत्या विभागानुसार किती जागा रिक्त आहेत त्याची सुद्धा माहिती आहे. इथे आपण फक्त थोडक्यात बघतोय की जे कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे किंवा सहाय्यक अभियंता जे पद आहे त्यामध्ये एकूण 42 जागांना मंजुरी देण्यात आली. नंतर पहा, अधीक्षक किंवा लेखपालची जे आहेत त्या 8 जागा आहेत. सहाय्यक अधीक्षक जे आहे त्याच्या 9 जागा आहेत. वरिष्ठ लिपिक किंवा निरीक्षक आपण त्याला म्हणतो 67 म्हणजे एकूण 67 जागा आहेत वरिष्ठ लिपिकाच्या. कनिष्ठ लिपिक जर पाहिलं तर 325. बरेच विद्यार्थी विचारतात की लिपिकची जाहिरात येणार आहे का? तर ज्याप्रमाणे इतर महानगरपालिकेमध्ये जाहिरात आली होती, त्याचप्रमाणे आपल्याला या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिरात दिसू शकते. जसं की ठाणे महानगरपालिका झाली, त्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका झाली. त्यामध्ये जशा लिपिकच्या जागा होत्या त्याच पद्धतीच्या जागा आपल्याला दिसणार आहे आणि लिपिकच्या जागा मोस्ट ऑफ द प्रमाणात येऊ शकतात. म्हणजे सर्वात जास्त जागा ह्या गट ड मधल्या असू शकतात आणि त्यानंतर जास्त आपल्याला जागा दिसतील त्या म्हणजे लिपिकच्या. कनिष्ठ लिपिकच्या एकूण पहा 325 जागा ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत आणि ही जाहिरातही आपल्याला लवकरच दिसू शकते. नंतर जर आपण पद पाहिलं तर लघुलेखक आहे निम्न श्रेणी, त्याच्या एकूण 2 जागा आहेत. लघु टंकलेखक आहे 1 जागा, सहाय्यक नगर रचनाकार 2 जागा, क्रीडा निरीक्षक 2 जागा, जनसंपर्क अधिकारी 1 जागा, कामगार अधिकारी, वीज तंत्री, अभिलेखागार, तर अशा विविध जागा आहेत. फक्त ज्या जास्त जागा आहेत त्या आपण पाहूया. अनुरेखकची सुद्धा 9 जागा आहेत. वाहन चालक 77 जागा आहेत म्हणजे ड्रायव्हरच्या. शाळा निरीक्षक, उद्यान निरीक्षक 1 जागा आहे. इथे पाहू शकता तुम्ही वैद्य जे आहे त्याच्यात सुद्धा 2 जागा आहेत. औषध निर्माण अधिकारी 23 जागा आहेत. प्रमुख लस टोचक 1 जागा आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक 8 जागा आहेत. कनिष्ठ अधीक्षक 1 आहे. नंतर आहे स्वास्थ्य निरीक्षक, त्याच्या 22 जागा आहेत. फायरमनची 36 जागा आहेत. कुली, शिपाई, नाला कुली, चौकीदार किंवा रेजा म्हणजे गट ड मधली जी पदं आहेत त्याच्या एकूण 693 जागा आहेत. म्हणजे 700च्या जवळपास जागा ह्या आपल्याला गट ड मधल्या दिसू शकतात. लिपिकच्या जर आपण पाहिल्या 300 प्लस आहेत आणि ज्या गट ड च्या आहेत त्या सुद्धा 700च्या जवळपास आपल्याला जागा दिसत आहे. सफाई किंवा जमादार किंवा ब्युटिशियन जर इथे आपण पाहिलं, बीट पिऊन आहे, सॉरी ब्युटिशियन नाही ते बीट पिऊन आहे किंवा मेट आहे, तर 87 जागा एकूण आहे. 78 जागा आहेत इथे एकूण. नंतर जर आपण पाहिलं तर ड्रेसर आहे सफाई कामगाराच्या 891 जागा आहेत. या एकूण जागा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 2398 आणि खाली जर आपण पाहिलं ठरावामध्ये तेवढ्या होत्या. मात्र शासनाने मंजूर केलेली पदे आहेत 58. अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली पदे आहेत 2398. अशा एकूण 2456 पदांना एकूण पद मंजूर जी आहे ती पदसंख्या त्यांनी दिली. खाली पहा, खाली आणखी डिटेलमध्ये आहे.
शासन निर्णय तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ठरावान्वये निर्माण केलेल्या पदांचा गोषवारा हा जो आहे तो निर्माण केलेल्या पदांचा गोषवारा आहे. मात्र खाली त्यांनी सांगितलेलं आहे की कोणती पदे आहेत आणि त्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे कोणती आहेत आणि जी पेमेंट आहे तुमचं किंवा सविस्तररित्या जी माहिती आहे की पेमेंटचं पे स्केल किती राहणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की एकूण पे स्केल किती आहे. तर अशा पद्धतीची माहिती इथे त्यांनी पब्लिश केली. यावरून आपल्याला एक कल्पना आहे की लवकरच अमरावती महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात आपल्याला दिसू शकते. एकूण आपण पाहिलं की 2000 पेक्षा जास्त जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला जाहिरात सुद्धा 2000 पेक्षा जास्त जागांची दिसू शकते. म्हणून तुम्ही तयारीत राहा. ज्याप्रमाणे इतर महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता अमरावती महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात आपल्याला दिसू शकते. हा जो आहे हा तक्ता आहे 1 ते 4 वर्गमधील गोषवाऱ्याचा. या तक्त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. वर्ग 1 मधील किती आहेत, 2 मधील किती आहेत, 3 मधील किती आहेत आणि वर्ग 4 मधील किती आहेत. प्रोबॅबिलिटी आहे वर्ग 3 आणि वर्ग 4च्या जागा भरण्याची. म्हणून एकूण जागा आहे 2087. तरीही 2000च्या जवळपास आपल्याला ॲड दिसू शकते. मग ते गट क आणि गट ड मधल्या पदांचा समावेश यामध्ये भरपूर प्रमाणात राहू शकतो. सर्वात जास्त पदे ही गट ड मधीलच असतील. मात्र गट क मधीलही टेक्निकल पदांचा समावेश इथे दिसणार आहे. ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. अमरावती महानगरपालिकेची जाहिरात ही आगामी काळात लवकरच दिसू शकते. त्या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर तीही तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. त्याचप्रमाणे आपल्याला या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिरात दिसू शकते. जसं की ठाणे महानगरपालिका झाली, त्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका झाली. त्यामध्ये जशा लिपिकच्या जागा होत्या त्याच पद्धतीच्या जागा आपल्याला दिसणार आहे आणि लिपिकच्या जागा मोस्ट ऑफ द प्रमाणात येऊ शकतात. म्हणजे सर्वात जास्त जागा ह्या गट ड मधल्या असू शकतात आणि त्यानंतर जास्त आपल्याला जागा दिसतील त्या म्हणजे लिपिकच्या. कनिष्ठ लिपिकच्या एकूण पहा 325 जागा ज्या आहेत त्या मंजूर झालेल्या आहेत आणि ही जाहिरातही आपल्याला लवकरच दिसू शकते. नंतर जर आपण पद पाहिलं तर लघुलेखक आहे निम्न श्रेणी, त्याच्या एकूण 2 जागा आहेत. लघु टंकलेखक आहे 1 जागा, सहाय्यक नगर रत्नाकर 2 जागा, क्रीडा निरीक्षक 2 जागा, जनसंपर्क अधिकारी 1 जागा, कामगार अधिकारी, वीज तंत्री, अभिलेखागार. तर अशा विविध जागा आहेत. फक्त ज्या जास्त जागा आहेत त्या आपण पाहूया. अनुरेखकची सुद्धा 9 जागा आहेत. वाहन चालक 77 जागा आहेत म्हणजे ड्रायव्हरच्या. शाळा निरीक्षक, उद्यान निरीक्षक 1 जागा आहे. इथे पाहू शकता तुम्ही वैद्य जे आहे त्याच्यात सुद्धा 2 जागा आहेत. औषध निर्माण अधिकारी 23 जागा आहेत. प्रमुख लस टोचक 1 जागा आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक 8 जागा आहेत. कनिष्ठ अधीक्षक 1 आहे. नंतर आहे स्वास्थ्य निरीक्षक, त्याच्या 22 जागा आहेत. फायरमनची 36 जागा आहेत. कुली, शिपाई, नाला कुली, चौकीदार किंवा रेजा म्हणजे गट ड मधली जी पदं आहेत त्याच्या एकूण 693 जागा आहेत. म्हणजे 700च्या जवळपास जागा ही आपल्याला गट ड मधल्या दिसू शकतात. लिपिकच्या जर आपण पाहिल्या 300 प्लस आहेत आणि ज्या गट ड च्या आहेत त्या सुद्धा 700च्या जवळपास आपल्याला जागा दिसत आहे. सफाई किंवा जमादार किंवा ब्युटिशियन जर इथे आपण पाहिलं, बीट पिऊन आहे, सॉरी ब्युटिशियन नाही, ते बीट पिऊन आहे किंवा मेट आहे, तर 87 जागा एकूण आहे. 78 जागा आहेत इथे एकूण. नंतर जर आपण पाहिलं तर ड्रेसर आहे सफाई कामगाराच्या 891 जागा आहेत. या एकूण जागा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 2398 आणि खाली जर आपण पाहिलं ठरावामध्ये तेवढ्या होत्या. मात्र शासनाने मंजूर केलेली पदे आहेत 58. अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केलेली पदे आहेत 2398. अशा एकूण 2456 पदांना एकूण पद मंजूर जी आहे ती पदसंख्या त्यांनी दिली. खाली पहा, खाली आणखी डिटेलमध्ये आहे. शासन निर्णय तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ठरावान्वये निर्माण केलेल्या पदांचा गोषवारा हा जो आहे तो निर्माण केलेल्या पदांचा गोषवारा आहे. मात्र खाली त्यांनी सांगितलेलं आहे की कोणती पदे आहेत आणि त्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे कोणती आहेत आणि जी पेमेंट आहे तुमचं किंवा सविस्तररित्या जी माहिती आहे की पेमेंटचं पे स्केल किती राहणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की एकूण पे स्केल किती आहे. तर अशा पद्धतीची माहिती इथे त्यांनी पब्लिश केली. यावरून आपल्याला एक कल्पना आहे की लवकरच अमरावती महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात आपल्याला दिसू शकते. एकूण आपण पाहिलं की 2000 पेक्षा जास्त जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला जाहिरात सुद्धा 2000 पेक्षा जास्त जागांची दिसू शकते. म्हणून तुम्ही तयारीत राहा. ज्याप्रमाणे इतर महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता अमरावती महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात आपल्याला दिसू शकते. हा जो आहे हा तक्ता आहे 1 ते 4 वर्गमधील गोषवाऱ्याचा. या तक्त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. वर्ग 1 मधील किती आहेत, 2 मधील किती आहेत, 3 मधील किती आहेत आणि वर्ग 4 मधील किती आहेत. प्रोबॅबिलिटी आहे वर्ग 3 आणि वर्ग 4च्या जागा भरण्याची. म्हणून एकूण जागा आहेत 2087. तरीही 2000च्या जवळपास आपल्याला ॲड दिसू शकते. मग ते गट क आणि गट ड मधल्या पदांचा समावेश यामध्ये भरपूर प्रमाणात राहू शकतो. सर्वात जास्त पदे ही गट ड मधीलच असतील. मात्र गट क मधीलही टेक्निकल पदांचा समावेश इथे दिसणार आहे. ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. अमरावती महानगरपालिकेची जाहिरात ही आगामी काळात लवकरच दिसू शकते. त्या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर तीही तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.